सुनील केदार, राहुल गांधींना एक न्याय, सत्ताधारी माणिकराव कोकाटेने वेगळा न्याय का? जितेंद्र आव्हाड आक्रमक. मुख्यमंत्री कोर्टातून दिला जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने गुरुवारी ठोठावली आहे. यानंतर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले आहे. विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत जितेंद्र आव्हाड माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. 3 मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवारी विधिमंडळ कामगार सल्लागार समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला आता सुरुवात झाली असून विरोधी पक्ष नेत्याची गैरहजेरी पाहायला मिळत आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बैठकीला उपस्थित नाहीत, तर जितेंद्र आव्हाड हे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना एका जुन्या केसच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. सुनील केदार आणि राहुल गांधी यांना एक वेगळा न्याय आणि सत्ताधारी माणिकराव कोकाटे यांना एक वेगळा न्याय का, असा सवाल उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे. ते अतिशय गंभीर आहे, म्हणजे त्याचा विचार करणं फार हे. कोर्ट म्हणतं आरोपी क्रमांक 1 म्हणजे माणिकराव कोकाटे स्वतः राजकारणी आणि वकील असून सुद्धा त्यांनी परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला आहे आणि कायद्याची अवहेलना केली आहे. गरजू आर्थिक दुर्बल घटकाला दुखवणारे हे कृत्य असून वैयक्तिक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केली आहे. हा काही चांगला हे नाही. म्हणजे जे कोर्टाने म्हटलंय ते खूपच महाराष्ट्राच्या राजकीय याला संस्काराला डाग लावणार आहे. मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, पण बेकायदेशीर कृत्य केली तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही. कोणीही असलं तरी फसवणुकीचा गुन्हा माफ करणे योग्य नाही, हा संदेश देणं आवश्यक आहे, हे कोर्ट म्हणतं. आता कोर्ट जेव्हा म्हणतं की संदेश देणं आवश्यक आहे, तेव्हा विधिमंडळाचंही काम आहे की फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये प्रचलित कायद्यानुसार त्यांचा राजीनामा घ्यायलाच हवा. आत्तापर्यंत जे भारतभर घटना घडल्यात त्याच्यामध्ये राहुल गांधींना तुम्ही घरी पाठवलं. त्यामुळे ह्या कायद्याचं, आणि ते मंत्री आहेत, ते नुसते आमदार असते तर ठीक आहे. मंत्रिमंडळात बसलेला मुख्यमंत्र्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसणारा माणूस हा कायद्याने गुन्हेगार सिद्ध झालाय. अशा आणि हे जे काय लिहिलेलं आहे त्यांच्या जजमेंटमध्ये, ते जजमेंटमधले हे लिखाण हे थोडंसं अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घेणं आवश्यक आहे. सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये त्यांच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही केली आहे का? नाही, सल्लागार समितीच्या बैठकीत हा राजीनामा मागण्याचं कारणच नाही, कारण का आपण फक्त विधानसभेच्या अधिवेशनाच्या बाबतीत बोलत असतो. आता मी परत राहुल नार्वेकरांना एक पत्र देतोय, त्याच्यात निकालपत्र जोडून देतोय. आणि ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.